आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत. निलेश, महत्त्वाची काही निरीक्षणं आणि मतं सध्या न्यायालयाने व्यक्त केलेली आहेत. आज कोर्टामध्ये नेमकं काय झालंय, काय अपडेट्स आहेत याबाबत? अमोल, नुकतीच कोर्टातली सुनावणी पूर्ण झालेली आहे. कोर्टातली सुनावणी पूर्ण झालेली आहे. कोर्टानं काही परखड मतं या निमित्तानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. संविधानानं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे काही विशिष्ट लोकांसाठी जर धान्य टाकायचा त्या ठिकाणी प्रयत्न होत असेल तर हे चुकीचं आहे, अशा पद्धतीचं एक स्पष्ट निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मुंबई महानगरपालिकेवर देखील काही ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेनं रुग्णालयांचा डेटा जो आहे तो कोर्टामध्ये सादर करणं अपेक्षित होतं, मात्र केवळ 1 ते 2 रुग्णालयांचा डेटा जो आहे तो महापालिकेनं त्यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर राजन यांची निरीक्षणं देखील कोर्टामध्ये वाचून दाखवण्यात आलेली आहेत. डॉक्टर राजन यांची निरीक्षणं काय सांगतायत तर त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं होतं की कबुतरांमुळे कुठेतरी आजार होऊ शकतात, त्यामुळे कबुतरखान्यांसंदर्भामध्ये एक विरोध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच कोर्टानं देखील काही दिवसांपूर्वी त्या संदर्भातले आदेश दिले होते. मात्र ते आदेश दिलेले असताना देखील ज्या पद्धतीने काल गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या ठिकाणी धान्य टाकण्यात आले, त्यामुळे देखील एक नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता पुढची जी सुनावणी आहे ती बुधवारी पार पडणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय या सगळ्या विषयासंदर्भात मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांना पूर्णपणे लक्ष घातलं गेलं पाहिजे आणि यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली गेली पाहिजे. या समितीमध्ये डॉक्टरांना समाविष्ट केलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर या समितीचा जो अहवाल येईल तो सगळ्यांना स्वीकारावा लागेल आणि त्यानंतर जे अहवाल येईल, जे समिती सांगेल त्यानुसार मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश देखील या निमित्तानं देण्यात आलेले आहेत. आता बुधवारी महाधिवक्त्यांना देखील जे म्हणणं आहे ते मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्य सरकारला यासोबतच मुंबई महानगरपालिकेला देखील या ठिकाणी सुनावण्यात आलेलं आहे. खास करून मुंबई महानगरपालिकेनं जो डेटा वेगवेगळ्या रुग्णालयांचा देणं अपेक्षित होतं तो दिला नव्हता आणि त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये या संदर्भात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कदाचित तोपर्यंत समिती देखील स्थापन होऊ शकते आणि कबुतरखान्यातली जी बंदी आहे ही कायम उच्च न्यायालयानं अद्याप ही कायम ठेवलेली आहे. नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं स्पष्ट निरीक्षण कोर्टानं नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आत्ताच्या घडीची ही एक मोठी बातमी आहे की कबुतरखान्यांवरली जी बंदी आहे ती आता कायम राहणार आहे. 3 जुलैला विधान परिषदेमध्ये या संदर्भातली लक्षवेधी आली होती. त्यानंतर राज्य सरकारनं या ठिकाणी निर्णय घेतला होता. उदय सामंत मंत्री आहेत, त्यांना हा निर्णय दिला होता आणि त्यानंतर मोठा वादंग आपण झाल्याचं पाहायला मिळालं. आता ही बंदी जी आहे ही कायम राहणार आहे. उच्च न्यायालयानं नुकतंच या संदर्भातला आता या ठिकाणी निर्देश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेलाय असं देखील या निमित्तानं स्पष्ट करण्यात आले. अमोल, निश्चितपणे निलेश, या क्षणाची जी अगदी शेवटच्या काही वाक्यांमध्ये तू अपडेट दिलीस की बंदी कायम राहणार आहे. काल पालिकेने सुद्धा हीच भूमिका घेतलेली होती. त्या ठिकाणची ताडपत्री काल आंदोलकांनी फाडून टाकलेली होती, तिथले बांबू सुद्धा काही उखडून टाकलेले होते. त्यानंतर आता पालिकेने घेतलेली भूमिका आणि आता कोर्टाने जे काही बंदी कायम ठेवलेली आहे याचे काय परिणाम होऊ शकतात आणि कशा प्रकारे पुन्हा एकदा कबूतरखान्यावर तिथले पालिकेची आता पुढची काय पावलं असू शकतात? अमोल, काल सकाळपासूनच ज्यावेळेस गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं त्यानंतर मोठा फौज फाटा जो आहे तो या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी लावण्यात आलं होतं, कारण अचानक एक मोठा मॉब त्या ठिकाणी जमा झाला होता आणि त्यानंतर जे काय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळेल. काल अचानक त्या ठिकाणी धान्य टाकण्यात आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमाव एकत्र येऊन सर्व ताडपत्री जी आहे ती तोडण्यात आली, त्या ठिकाणचे बांबू हटवण्यात आले आणि त्यामुळेच कोर्टानं देखील आज या सगळ्या विषयासंदर्भामध्ये स्पष्टता देताना म्हटलेलं आहे की ही जी बंदी आहे ही कायम राहणार आहे. त्यामुळे आपसुकच पोलीस असतील किंवा महानगरपालिका असेल यांची ही एक जबाबदारी राहणार आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये, त्यासोबतच धान्य त्या ठिकाणी टाकलं जाऊ नये या संदर्भातली काळजी जी आहे आता मुंबई महानगरपालिकेला घ्यायची आहे. मुंबईत कबूतरखाने अनेक आहेत. खास करून मोठ्या प्रमाणात गाजला विषय तो दादरच्या कबूतरखान्याचा गाजला होता. त्यामुळे आता बंदी कायम आहे आणि त्यामुळे कबूतरखान्यांसंदर्भात महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांना खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. अमोल, यानंतर आपल्यासोबत सूरज चव्हाण आणि मनीषा कायंदे आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया.